मित्रांनो, महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत खूप काही पाहिलं. अशोक खरात, नाशिकचा बुवाबाज, रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा, आणि आता नरहरी झिरवाळ, महाराष्ट्राचे FDA मंत्री. तिघांचे व्हायरल व्हिडिओ, तिघांवर राजीनाम्याची मागणी, आणि तिघेही NCPशी जोडलेले. हे कोइन्सिडन्स आहे का, की महाराष्ट्रात काहीतरी मोठं घडतंय? मार्च 25, 2026 रोजी एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे त्यांच्या सरकारी निवासस्थानात पवन यादव या तृतीयपंथी व्यक्तीसोबत आढळून आले, आणि तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पसरला. मंत्री म्हणतात, व्हिडिओ फेक आहे, मला ब्लॅकमेल केलं जातंय. CM फडणवीस म्हणतात, तपास होईल मग निर्णय. विरोधक म्हणतात, तात्काळ राजीनामा द्या. सत्य काय आहे हे नंबर 1 न्यूज झोनात सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आधी जाणून घेऊया नरहरी झिरवाळ नक्की कोण आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वनारे या छोट्याशा गावात जन्मलेले नरहरी सीताराम झिरवाळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उल्लेखनीय नाव आहे. त्यांची सुरुवात खूप कठीण होती. कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती. त्यांनी बिगारी काम केलं, शेती केली, कला शाखेपर्यंत शिक्षण घेतलं. दिंडोरी तहसील कार्यालयात लिपिक म्हणून काम केलं, पण मन रमलं नाही. शेवटी गावाकडे परतले आणि राजकारणात पाऊल टाकलं. त्यांची राजकीय कारकीर्द जनता दलातून सुरू झाली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. शरद पवारांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळख मिळवली. दिंडोरी हा अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघ. झिरवाळ या भूमिपुत्राने या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केलं. 1999, 2014, 2019 आणि 2024 एकूण 5 वेळा आमदार. 2024मध्ये 44,532 मतांच्या मताधिकाऱ्यांनी विजय. महाविकास आघाडीच्या काळात विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळालं. शिंदेंच्या बंडानंतर ते हंगामी अध्यक्ष झाले. त्यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना नोटीस बजावली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. NCP फुटीनंतर झिरवाळ अजित पवारांच्या गटात सामील झाले. महायुती सरकारमध्ये FDA अन्न व औषध प्रशासन मंत्री झाले. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री. वय 67, साधी राहणी, टोपी आणि पायजामा शर्ट. महाराष्ट्रामधील कॅबिनेटमध्ये साधा पेहराव वापरणारे ते एकमेव मंत्री म्हणून ओळखले जातात. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, झिरवाळ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रॉमिनंट आदिवासी नेते नसतील, पण त्या समुदायासाठी ते महत्त्वाचं नाव आहेत. पण आज हेच झिरवाळ एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. मार्च 25, 2026 गुरुवार एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. त्या व्हिडिओत महाराष्ट्राचे FDA मंत्री नरहरी झिरवाळ त्यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानात पवन यादव या तृतीयपंथी व्यक्तीसोबत एका बेडरूममध्ये दिसत आहेत. व्हिडिओत काही क्लिप्स आहेत. एका क्लिपमध्ये झिरवाळ झोपलेले दिसतात. दुसऱ्या क्लिपमध्ये ते पवन यादव यांच्यासोबत दिसतात. विरोधकांनी हे कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशन म्हटलं आहे. व्हिडिओत दारूच्या बाटल्याही दिसतात असा दावा झाला. झिरवाळांनी स्वतः स्पष्ट केलं, मी दारू पित नाही, दारूच्या बाटल्या कुणीतरी ठेवल्या. संपूर्ण सीन बनावट आहे. पवन यादव कोण आहेत? त्यांचे भाऊ ॲडव्होकेट रवी यादव यांनी सांगितलं, पवन यांचा ब्लॅकमेलचा इतिहास आहे. कुरार पोलीस स्टेशनमध्ये एक्स्टॉर्शन केस नोंद आहे. हा व्हिडिओ 3 ते 4 वेगवेगळ्या क्लिप्स जोडून बनवल्याचा झिरवाळांनी दावा केला. महत्त्वाचं, हे व्हिडिओ 8 महिने पुराणे आहेत असं NCP सांगतं. मग आत्ताच का लीक झाले? हा प्रश्न या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा कोण आहे. झिरवाळांनी मराठी न्यूज चॅनल्सला सांगितलं, हा एक असेंबल्ड व्हिडिओ आहे. 3-4 वेगवेगळी क्लिप्स जोडून बनवला आहे. हे केवळ मला ब्लॅकमेल करण्यासाठी लीक केलं आहे. त्यांनी एक गोष्ट मात्र मान्य केली, पवन यादवला मी 5 वर्षांपासून ओळखतो, पण व्हिडिओत जे दाखवलं ते संपूर्ण खोटं आहे. त्यांच्याशी संबंधित कोणीतरी हे केलं. दारूबद्दल विचारले असता ते ठामपणे म्हणाले, मी दारू पित नाही, दारूच्या बाटल्या कोणीतरी ठेवल्या. संपूर्ण सीन स्टेज्ड आहे. माझ्या राजीनाम्याची मागणी कोणीही केलेली नाही असंही ते म्हणाले. पण मित्रांनो, या घटनेनंतर झिरवाळांनी कोणतीही नवी इंटरव्ह्यू दिली नाही. ते लो प्रोफाईलमध्ये गेले. त्यांची टीम म्हणते, हे सगळं राजकीय षडयंत्र आहे.
एनसीकीचे अमिल मिटकरी यांनी एक्सवर लिहिलं, जिरवाळ हे साधे सरळ माणूस आहेत. हा व्हिडिओ 8 महिने पुराणा आहे. आत्ताच का आला? हे अशोक खरात प्रकरणावरून लक्ष हटवण्याचं षडयंत्र आहे. मित्रांनो, हे जिरवाळांसाठी 2 महिन्यांमधील दुसरं मोठं संकट आहे. फेब्रुवारी 12, 2026 रोजी अँटी करप्शन ब्युरोने FDA क्लर्क राजेंद्र धेरंगेला मंत्रालयात रंगे हात पकडलं, 35,000 रुपये लाच घेताना. हे जिरवाळांच्याच FDA विभागातील कर्मचारी होते. त्याशिवाय जिरवाळांचे प्रायव्हेट सेक्रेटरी डॉक्टर रामदास गाडे यांनाही त्या स्टिंग ऑपरेशननंतर पॅरेंट डिपार्टमेंटमध्ये परत पाठवण्यात आलं. तेव्हा विरोधकांनी जिरवाळांवर टीका केली होती. तेव्हा खुद्द जिरवाळांनी म्हटलं होतं, माझा यात थेट संबंध सिद्ध झाला तर मी राजीनामा देईन. आणि आता 2 महिन्यातच हा व्हिडिओ वाद. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, ACB प्रकरणात त्यांना क्लीन चिट दिली कारण ते आदिवासी नेते आहेत. त्यांना तात्काळ काढलं तर पक्ष तोडल्याचा आरोप होईल. त्यामुळे BJPने त्यांना वाचवलं. पण हे सगळं सरकारसाठी चांगलं नाही. मार्च 27, 2026 रोजी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, मागच्या काळात जी घटना घडली त्याचं पूर्ण चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठेही जिरवाळांपर्यंत संबंध गेला नाही. आता जी घटना आहे, जे काही व्हिडिओ समोर आले ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते जर सत्य असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईलच. CM फडणवीसांनी तात्काळ राजीनामा मागितला नाही. स्टेट पोलीस आणि सायबर सेलला फॉरेन्सिक तपासाचे आदेश दिले. सध्या सरकारने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मित्रांनो, पण विरोधक यावर शांत नाहीत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, नरहरी जिरवाळांचा हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचं ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी असं अश्लील आणि अनैतिक वर्तन करतो, हे सार्वजनिक जीवनावर डाग आहे. CM फडणवीसांनी त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, हे सत्ताधारी आघाडीतील गँग वॉर आहे. सत्तेतील पक्ष एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशोक खरात प्रकरण तेही असंच होतं. हे सगळं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे. समाजसेविका अंजली दामाणिया म्हणाल्या, एका वरिष्ठ मंत्र्याने सरकारी निवासस्थानात असं काही करताना औचित्याचं भान ठेवायला हवं होतं. व्हिडिओ ब्लॅकमेलसाठी तयार केला हे स्पष्ट आहे, पण सखोल तपास झालाच पाहिजे. आपच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या, जिरवाळांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होऊनही CM फडणवीसांनी कोणतीही कारवाई केली नाही. हे खरोखरच कलियुग आहे, जेव्हा असे लोक आपले शासनकर्ते असतात. शिवसेनेच्या शायना NC म्हणाल्या, जिरवाळांनी नैतिक कारणास्तव राजीनामा द्यावा, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो, रुलिंग अलायन्सच्याच नेत्याने राजीनाम्याची मागणी केली, हे या प्रकरणाचं गांभीर्य दाखवतं. मित्रांनो, 1 मिनिट थांबा. गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्रात काय घडलं ते आठवा. जानेवारी फेब्रुवारी 2026. अशोक खरात, नाशिकचा बुवाबाज, त्याच्याशी NCPच्या नेत्यांचे फोटो व्हायरल. रुपाली चाकणकर, NCPच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा. मार्च 2026. नरहरी जिरवाळ, NCPचे FDA मंत्री, व्हायरल व्हिडिओ वाद. एकामागून एक आणि तिघेही NCPशी जोडलेले. आता विजय वडेट्टीवारांनी सांगितलेला आठवा. हे सत्ताधारी पक्षांमधील गँग वॉर आहे. NCPचे अमोल मिटकरी म्हणतात, हा व्हिडिओ 8 महिने जुना आहे. अशोक खरात प्रकरण गाजत असताना आत्ताच का लीक झाला? हे SIT तपासावरून लक्ष हटवण्याचं षडयंत्र आहे. मित्रांनो, राजकारणात एक नियम असतो, कुई बोनो, कोणाला फायदा होतो. NCPच्या एकापाठोपाठ एक नेत्यांवर हे वाद येतात आणि NCP हळूहळू अजित पवारांच्या नेतृत्वाखाली कमजोर होत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. हे सगळं कोइन्सिडन्स आहे की षडयंत्र, हे तुम्हीच ठरवा. पण हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जिरवाळांचं पुढे काय होणार? राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. अजित पवार सध्या उपस्थित नाहीत. विरोधक म्हणतात BJP NCP संपवत आहे. अशा परिस्थितीत CM फडणवीस सावधपणे वागतील. 2 वर्षात आधीच 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. इतक्या मोठ्या बहुमताच्या सरकारसाठी हे चांगलं नाही. निर्णय कोण घेणार? सुनेत्रा पवार, NCPच्या पक्षप्रमुख. CM फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं, सुनेत्रा पवार यांच्या समवेत निर्णय घेऊ. म्हणजे चेंडू NCPच्या कोर्टात आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट काय येतो त्यावर बरंच अवलंबून असेल.
जर व्हिडिओ खरोखरच मॉर्फ्ड असेल, झिरवाळांना क्लीन चिट मिळू शकतो. जर व्हिडिओ खरा असेल, राजीनामा टाळणं कठीण होईल. बजेट सेशन सुरू आहे. विरोधक हे असेंब्लीमध्ये उचलणार हे नक्की. काँग्रेसने पिटिशन सुरू केलं आहे. सध्या तरी झिरवाळ मंत्रिपदावर आहेत. फॉरेन्सिक रिपोर्ट अजून आला नाही. महाराष्ट्र वाट पाहतोय. झिरवाळांनी राजीनामा द्यावा की नाही, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आत्ताच शेअर करा, कारण हे सत्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचायला हवं. नंबर 1 न्यूज झोनला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबा. झिरवाळ प्रकरणाचा पुढचा अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. मी आहे तुमचा विश्वस्त नंबर 1 न्यूज झोन. भेटू पुढच्या धक्कादायक बातमीत. जय महाराष्ट्र.